पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. नरसापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बुलढाण्यात निदर्शने. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने बुलढाण्यात निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. सोबतच राज्यात शक्ती कायदा देखील लवकरात लवकर पारित करण्याची मागणी महिलांकडून करण्यात आली. भीमराव कांबळेला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे येथे जी घटना घडली, एका चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. एक नराधम 65 वर्षाचा कांबळे म्हणून यांनी ती हत्या केली. हे अतिशय घृणास्पद आहे, निंदनीय आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. याच्या निषेधार्थ त्याचबरोबर या आरोपीला कठोरात कठोर ताबडतोबीने शिक्षा व्हावी हे निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हा महिला शिवसेना आघाडीच्या वतीने इथे कलेक्टर साहेबांना भेटायला आलेलो होतो. आमची मागणी आहे की या नराधमाला ताबडतोबीने फाशी द्यावी, कठोरात कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी की जेणेकरून अशा प्रकारचं कृत्य समाजामध्ये पुन्हा घडू नये. वारंवार अशा घटना कानावर येतात तेव्हा काळीज पिळवटून जातं. पुन्हा या घटना घडू नये यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना इथे आलेलो. कायद्याची अंमलबजावणी ताबडतोबीने होणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या महिला भगिनी हे तेच निवेदन देण्यासाठी आलो आहे की आदरणीय गृहमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याकडे अगदी जिकिरीने लक्ष द्यावं आणि ताबडतोबीने याच्यावरती शक्ती कायदा गेल्या अनेक वर्षापासून मागणी होते, अजूनही शक्ती कायदा अंमलबजावणी अंमलात आणला जात नाही. या माध्यमातूनच आमच्या महिला भगिनींचं ते म्हणणं आहे की इथे मुली बाळी सुरक्षित राहाव्या, आनंदाने त्यांना बाहेर फिरता यावं. त्यासाठी ताबडतोबीने याला फाशी होणं आणि कठोरात कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे.